चला प्रारंभिक बॅटर पाठवा. तन्मय 11, शार्दूल महाडिक आणि समीर बोरकर. आता ही मॅच शेवट आहे शार्दूल यांच्यासाठी, महत्त्वाची मॅच आहे तन्मय 11 साठी. साई मांजरेकर चिंतामणी 11ला सुद्धा शेवटची संधी आहे. क्वालिफायर मॅच आहे. विजयी संघ क्वालिफाय होईल. पहिला संघ आपल्याला मिळाला प्रणव 11 बागमानला, जो क्वालिफाय झाला. 3 ओव्हरचा मॅच यावेळेस असेल. आयोजकांनी कारण उशिरा मॅचेस सुरू झाल्या त्यामुळे 3च ओव्हरचा मॅच आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्ले नसेल या मॅचसाठी. रोल बॉल यूज केले जातील. साई मांजरेकर पहिले षटक घेऊन समोर असतील शार्दूल महाडिक. तर हे बॅटल खूप महत्त्वाचं असेल. शार्दूल महाडिक आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळते. समीर बोरकर शार्दूल सज्ज होत आहेत फलंदाजीला. क्षेत्ररक्षणावर करडी नजर मारले. पहिला बॉल फटका फसला. इथं हवेत खेळलाय शार्दूल महाडिकनी. पहिल्या बॉलवर शार्दूल बाद होत आहेत. तन्मय 11ला पहिला मोठा धक्का. साई मांजरेकर जबरदस्त गोलंदाजी. चिंतामणी 11 काय कमबॅक राहिले. पहिला मॅच पराभूत झाल्यानंतर पहिल्या मॅचमध्ये शार्दूल महाडिक यांची बॅट तळपली. त्यानंतर मागच्या मॅचमध्ये सुद्धा ते बाद झाले आणि सामना पराभूत झाले. या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर बाद झाले. बॅटर येत आहेत विजेंद्र मयेकर, स्वतः संघ मालक आहेत. विजेंद्र मयेकर येत आहेत. बेंडकोल बॉयज विपक्ष काळभैरव वेळास पुढचा मॅच असेल. आपण टॉससाठी पोहोचायचं आहे. दोन्ही कॅप्टननी. विजेंद्र मयेकर स्ट्राईकला येत आहेत. साई कवरूमधून चांगला खेळून काढलाय. हो जबरदस्त क्षेत्ररक्षण अमोल यांचं. संघासाठी धावा रोखल्यात. जीव लावतायत आपल्या संघासाठी, क्षेत्ररक्षणासाठी. सिंगल येते विजेंद्र मयेकर यांना. स्ट्राईकला पहिल्यांदा समीर बोरकर. ही स्पर्धा तशी चांगली राहिली नाही समीर बोरकर यांच्यासाठी, पण आता शेवटचा मॅच आहे. चांगला खेळ दाखवावा लागेल. हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी साई मांजरेकरची. निर्धाव चेंडू. पहिल्या 3 चेंडूत एक सिंगल फक्त आले. समीर बोरकर थांबतील तर त्यांचं नाव समीर बोरकर कसं असेल. चेंडू फेकलाय सीमारेषा पार. षटकार नाव आहे समीर बोरकर. जबरदस्त स्ट्रोक. 7 धावा. तन्मय 11ला धावा कराव्या लागतील. गोलंदाजी चांगली आहे. तन्मय 11नी जर 30 ते 40 धावा केल्या ना तर शार्दूल महाडिक, प्रथम मांजरेकर
हे त्या ताकदीचे गोलंदाज आहेत, रोखू शकतात समोरच्या संघाला. समीर बोरकर यांना माहिती आहे ही धावसंख्या 30 ते 40 मध्ये न्यायची आहे. हा ऑफ साइडला, वा भाई वा, षटकार. दुसरं षट आली आली आली, विद्युत पुरवठा आला, येते जाते अशी सातत्याने लाईट आमची मजा घेते. पहिले षटक पहिल्याच बॉलवर शार्दुल माडिक शून्यावर बाद, एक सिंगल, त्यानंतर डॉट आणि मागच्या 3 चेंडूत 16 धावा समीर बोरकरने केल्या. फुलटॉस बॉल, नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा आणि चौकार आलाय. टोटल 5, टोटल 5. फ्री हिटचा बॉल असेल पुढचा. 5 धावा आल्यात. मुख्य पंचाने दिलाय सर, मुख्य पंचाने नो बॉल दिला. मुख्य पंचांचा हात होता त्यामुळे आम्ही नो बोललोय. मुख्य पंचाने इशारा केला होता साई, ते आता एकत्रित आलेत. आम्हाला नो दिसल्यावर आम्ही नोच बोलणार आहेत. आता लाईनचा नो आहे का हाईटचा आहे आम्हाला नाही माहिती आहे. मुख्य पंचाने बॉल पडल्या पडल्या नोचा इशारा दिलेला. वेस्ट हाईटचा नो दिला होता का? यस, आता तो चेक केला जाईल. आता चेक केलं जाते. UDRS नो बॉल. वेस्ट लाईनच्या खूप वरचा बॉल आहे. गाईडलाईन असते वेस्टच्या वरती, हा तर जवळजवळ छातीच्या थोडा खाली आहे. तिसऱ्या पंचांचं इथं कामही पाहिलं. 6 धावा, टोटल 5 आल्या आणि पुढचा बॉल फ्री हिट आलाय. धावसंख्या 22. रोहित मयेकर, पुढचा बॉल फ्री हिट. दबाव आहे रोहितवर. विचेंद्र मयेकर आहे स्ट्राईकला. फुल टॉस, स्लोवर 1 होता. ताकदी स्ट्रोक खेळला नाही विजेंद्रनी. एकच धाव मिळेल इथे. फ्री हिटच्या चेंडूवर फायदा उचलता आला नाही. धावसंख्या 23. स्ट्राईकला समीर बोरकर आता येत आहेत. समीर मामा 2 षटकार 1 चौकार मागच्या षटकात साई मांजरेकरच्या विरोधात खेचलेत. रोहित मयेकरनी प्रभावित केलं या स्पर्धेमध्ये. सतीश पाटील, शुभम नागवेकरला त्यांनी थांबवलं होतं मागच्या षटकात. फुल टॉस, फुल टोल बसेल का झेल होईल? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहेत आणि झेल टिपलाय. स्लोवर 1 वर इथे रोहित मयेकर बाद करतायत समीर बोरकरला. फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉस बॉलवर बाद झाले. फलंदाजीला कोण जाईल? मला वाटतं साजिश भाटकरला आमंत्रित करण्यात आलंय. यस, साजिश भाटकर. समीर मामा फुल टॉस बॉल, उंच खेळण्याची चूक केली. उंच नसता तर हा खूप लांब गेला असता षटकार. बाउंड्री लाईनलाच टिपला गेला समीरला.
न्यू बॅटर साजिश भाटकर थोडी ऊर्जा आणली होती फलंदाजी करताना समीर यांनी. 23 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झाले. रोनित साजिश यांच्यासाठी पुढचा बॉल. लेग कटर जबरदस्त गोलंदाजी. टप्पा पडला, चेंडू गरकन वळालाय. ही खासियत आहे रोनित मयेकरची. डॉट बॉल येतोय. पहिला जरी नो बॉल त्याने टाकला असेल, 5 धावा जरी दिली असतील तरी पण आपण पाहाल रोनित मयेकर कमबॅक करताना इथे रनअपमध्ये बिघाड. डेड बॉलचा इशारा. 3 चेंडू अजून रोनितला टाकावं लागतील. संघाची धावसंख्या 23 आहे. या 3 चेंडू 7 आले तर 30 धावा. विजेंद्र मयेकर शेवटच्या षटकात आणखीन 10-15 धावा करू शकतात. पण ही रणनीती आता काय ठरते तन्मय 11ची, हे षटक महत्वाचं आहे. लोअरफुल टॉस फटका चांगला आहे. प्रफुल्ल सुर्वेच्या डोक्याच्या वरून पायाला दुखापत आणखीन वाढेल कारण उंच उडी मारावी लागते. साजिश भाटकरच्या बॅटमधून हा चौकार. धावा चांगल्या बनतायत इथे. 27 धावा. 2 चेंडू अजून या षटकातील बाकी आहेत. 27 धावा. साजिश भाटकर विजेंद्र मयेकरवर महत्वाची जबाबदारी असेल. शेवटच्या षटकात जर त्यांनी 10 ते 15 धावा केल्या तर विजेंद्र मयेकर हे स्वतः संघ मालक आहेत. त्यांना माहिती आहेत माझ्याकडे शार्दूल महाडिक, प्रथम मांजरेकर सारखे गोलंदाज आहेत. पण इथे रोनित मयेकरवर हल्ला बोल केलाय तो साजिश भाटकरने. आणखी 2 चेंडू बाकी आहेत. 5वा बॉल रोनित यांचा साजिशसाठी. फुलटॉस, फुल टोल बसवलाय साजिश भाटकरनी. वा भाई वा, कमालीची फलंदाजी. स्लोवर वन पण फुल टॉस. षटकार पाहायला मिळालाय साजिश भाटकरच्या बॅटमधून. अनुभव आहे. गेले जवळजवळ 1-1.5 वर्ष त्यांनी बॅट हातात घेतली नाही. पण भंडारी प्रीमियर लीग मध्ये दिघीसाठी जबरदस्त खेळ करताना साजिश भाटकर. पुढचा बॉल. आणखीन एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव तर कम्प्लीट केले. दुसरी धाव घेतील का? दुसऱ्या धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. 1 सिंगल येते. सिंगलनी संघाची धावसंख्या होते 34 धावा. 2 षटकानंतर 34 धावा. चांगली फलंदाजी साजिश भाटकर. शेवटचं षटक आता कोण करेल? मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमृत बोरकर मेडनवर टाकली होती, ज्यामुळे ही मॅच खेळत आहेत चिंतामणी 11. बल्लू पुलेकर संघ मालक दबावात आता पाहायला मिळतील. समोर संघ मालक आहेत विजेंद्र मयेकर नॉन स्ट्राईकला फलंदाजी करतायत 6 धावांवर. साजिश भाटकर आहे स्ट्राईकला 11 धावांवर. 4 चेंडूत 11. जवळजवळ 280च्या स्ट्राईक रेटने खेळत आहे साजिश भाटकर. अमृत बोरकर आता आहेत गोलंदाजीला. शेवटच्या या 6 चेंडूत जर 16 धावा आल्या तर 50 धावा होतील तन्मय 11 आणि 50 धावा खूप होतील. प्रथम सारखे गोलंदाज, शार्दूल सारखे गोलंदाजाला. पाहूया साजिश भाटकर. फटका चांगला. वा, कमालीचा स्ट्रोक. 1 बाउंस. सीमा रेषा पार. साजिश भाटकर ऑन फायर. तन्मय 11 दिघीसाठी हे श्रीवर्धनचे खेळाडू धावून आलेत. समीर बोरकरनी सुरुवात करून दिली. आता साजिश भाटकर फिनिशचा रोल करताना जबरदस्त स्ट्रोक. कव्हर आणि पॉईंटच्या वरून हा चौकार ठोकला. संघाची धावसंख्या आपण पाहाल 38 धावा. 5 बॉल अजूनही बाकी आहेत. 38 धावा. चांगली फलंदाजी. धावा. अमृत बोरकरवर पहिल्याच बॉलवर हल्ला चढवला साजिश यांनी. काय फलंदाजी केली साजिशनी. 2 चौकार 1 षटकार. 15 धावांवर खेळत आहेत साजिश. अमृतवर हल्ला चढवलाय. धावसंख्या 38. पुढचा बॉल. आणखीन एक फटका चांगलाय. कव्हर भेदलाय. चेंडू चाललाय सन 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 करत मैदानाला गुदगुल्या घेत. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4-4-4. चौकार. साजिश भाटकर. अनुभव काय असतो हे साजिश यांनी दाखवलंय. चौकार टोकलाय आणि स्वतःहून फलंदाजीला गेले ते. डगआउट मधून स्वतः हातात बॅट घेतली. आता माझी गरज आहे संघाला आणि मी मैदानात माझं काम करीन. जबरदस्त स्ट्रोक. जबरदस्त फलंदाजी. धावसंख्या 42. जी धावा पाहिजे आहे तन्मय 11 दिघीला ती धावा आता बनताना दिसत आहेत.
मगाच आपण पाहत होतो डॉट डॉट येत होते आणि आता मात्र चौकार षटकार चौकार अशी धावसंख्या पाहायला मिळते तन्मय 11 दिघीसाठी. जबरदस्त फलंदाजी. त्रेधा तिरपीट गडबड गोंधळ. कॅप्टन साई मांजरेकर आता गोंधळात पडल्यासारखे दिसत आहेत. क्षेत्ररक्षण पुन्हा पुन्हा बदल होतोय. अमृत बोरकर साजिश भाटकरसाठी. उजव्या अष्टीच्या बाहेर वाईट बॉल. खराब गोलंदाजी. धावसंख्या 43. अजून 4 चेंडू बाकी आहेत आणि या 7-8 धावा 50च्या बाहेर जातील. 43 धावा. चला वाईटसाठी मात्र DRS नाहीये. पंचांच्या निर्णयाच्या सोबत आपल्याला जावं लागेल. वेस्टलाईनच्या निर्णयाला फक्त DRS तुम्ही यूज करू शकता. अमृतवर आता दबाव आहे. मागचा मॅच निर्धाव षटक आणि या मॅच मध्ये पहिल्या 2 बॉलला 2 बाउंड्री. अमृत बोरकर दबावात आहेत आता. त्याच्यावर हल्ला चढवलाय साजिश भाटकर यांनी. फुलटॉस बॉल. बॅटची कडा घेतले विकेटच्या माग. आज तन्मय 11 आणि साजेश भाटकरच्या बॅटचं नशीब आहे. बॅटला कुठे लागला चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. 47 धावा. लगातारचा तिसरा चौकार आहे साजिश भाटकरचा आणि लगातारचा तिसरा चौकार दिला अमृत बोरकरनी या षटकात. विकेट किपरच्या पुढ्यात बॉल पडला. टप्पा पडून विकेट किपरला बीट केलं. लॉंग स्टॉप रिझन मध्ये 4 धावा आल्या. 13 धावा दिल्यात अमृत बोरकरनी पहिल्या 3 चेंडूत. संघाची धावसंख्या 47 धावा. तन्मय 11 दिघी. शार्दूल माडिक पहिल्याच बॉलवर 0वर बाद होऊन धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल फुलटॉस. फायदा उचलता आला नाही साजेशला. प्रफुल्ल येत आहेत. एकच धाव घेतील साजेश. फुलटॉस बॉल होता हाही. लगातार 2 फुलटॉस होते. पॅटल स्वीप करायचा प्रयत्न करायला पाहिजे होता साजेशानी. स्क्वेअर लेगला मैदान खाली होतं. विजेंद्र मयेकर संघ मालक यांना आता 2 चेंडू खेळावे लागतील. संघाची धावसंख्या 48. अमृत बोरकर क्षेत्ररक्षणात बदल करतायत. कव्हर आणि पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला सर्कलमध्ये घेत आहेत. शॉर्ट कव्हरला RK रोहित कदम. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक मागे पाठवले. अमृत बोरकर विजेंद्र मयेकरसाठी. हा बॅटची कडा घेतली इथे. झेल होईल. साई मांजरेकर झेल टिपतील. फलंदाज बाद. विजेंद्र मयेकरच्या केळीचा अंत होतोय. त्यांनी 4 चेंडूत केल्या फक्त 6 धावा. शेवटचा बॉल. प्रथमला आवाज दिलाय साजिशानी. ऑफ साईडला येऊन ऑन साईडला खेळायचं होतं विजेंद्रला. जाग्यावरून बॅट फिरकावली त्यामुळे बॅटची बाहेरची कडा लागली. प्रथम मांजरेकर. गोलंदाजी तर चांगली करतात पण वेळ पडली तर फलंदाजी करतील. शेवटचा बॉल आहे. 50 पार तर नक्की पाहिजे आहेत तन्मय 11 दिघीला. विजेंद्र मयेकर फलंदाजी खूप चांगली करतात पण या स्पर्धेमध्ये तितके यश त्यांना मिळालं नाहीये. एक ताकदीचा फलंदाज आहे पण संघ मालक असल्यामुळे थोडेसे दबावात दिसत आहेत. कारण हा चेंडू आहे ना मी त्यांना बऱ्याच वेळेस पाहिले. कैक वर्ष पाहिले. हा चेंडू ते फाईन लेगच्या वरून षटकार ठोकतात आमच्या दिघीच्या मैदानात. हो सिद्धेश रवणकर आम्हाला पाहायला मिळतील इन ॲक्शन. मला वाटतं उद्या त्यांचा पूल असेल. नेवरेकर चुकी दुरुस्ती. हो बॅट ला बॉल लागला नाही पण 4 धावा येतील का. बोल्डचे अपील मात्र जरूर केले.
चला टॉस. चला बॉलकडे लक्ष द्या आयोजक. सिद्धार्थ नेवरेकर इन ॲक्शन मध्ये मला वाटतं उद्या पाहणार आहोत आपण त्यांना. जाऊया तुर्तास मॅचकडे. 53 धावांचं मोठं आव्हान आहे चिंतामणी 11 संघासमोर. फक्त 3 षटकामध्ये पहिलं षटक हाताळतोय दिघी एक्सप्रेस अर्थात शार्दूल महाडिक. संघर्ष क्रिकेट क्लबचा हा सितारा. यावेळेस मात्र तन्मय 11 दिघी साडी. पहिला बॉल हवेत खेळलाय. झेल होईल का? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. पहिल्या बॉलला दिलंय शार्दूल महाडिकने प्रत्युत्तर. कारण साई मांजरेकरनी पहिल्या बॉलला शार्दूल महाडिकला पाठवलं होतं. यावेळेस शार्दूल महाडिकनी साई मांजरेकरला पाठवले माघारी. डगआउटमध्ये 53 धावांचा बाटला करताना चिंतामणी 11 खराब सुरुवात. पहिल्याच बॉलवर 0 बाद. चांगला झेल टिपला इथे श्रीतेजनी. सीमारेषेवर हा उंच झेल होता पण चांगला झेल टिपलाय. धक्का मोठा आहे चिंतामणी 11 संघाला. तन्मय 11 दिघी होईल का क्वालिफाय? का चिंतामणी 11 इथून सुद्धा मॅच बनवेल? कारण प्रफुल्ल सुर्वे आहेत नॉन स्ट्राईकला. पायाला दुखापत जरूर आहे पण आपल्या संघासाठी तो मैदानात उभा आहे. अमृत बोरकर आता न्यू बॅटर. 1 डाऊनच्या रूपामध्ये 3ऱ्या क्रमांकाला फलंदाजी करतायत. हो सुरेख गोलंदाजी शार्दूल महाडिकची. डॉट बॉल. शार्दूल महाडिक. पुढचा बॉल. जबरदस्त घातक गोलंदाजी पाहायला मिळते शार्दूलची. हा आणखीन एक चांगली गोलंदाजी. आणखीन एक चांगला बॉल. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल. 1 धाव लेग बाईज येते अर्थात. लेग बायच्या स्वरूपात ही धाव पाहायला मिळते. पुढचा बॉल शार्दूल महाडिकचा. प्रफुल्ल सुर्वे पहिल्यांदा स्ट्राईक करतील. हा चांगला फटका खेळलाय प्रफुल्लने. 1 बाउंड चेंडू सीमा रेषा पार स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनला. हा येतोय दिमागदार चौकार. खराब गोलंदाजी. यावेळेस ऑन साईडला टाकले हा चेंडू. जसा पॅडवर आदळला तसाच हा चेंडू पॅडच्या लाईनमध्ये होता. प्रफुल्लने चांगला स्ट्रोक खेळला. 4 धावांनी आपलं खातं उघडलं. संघाच्या धावसंख्येत भर टाकली. 5 धावा. शार्दूल महाडिक जर आपण पाहिलं तर या पूर्ण सिरीजमध्ये 3ऱ्यांदा गोलंदाजी करतायत पण एक चौकार जरूर आलाय त्यांच्या गोलंदाजीवर. 10 धावा पहिल्या मॅचमध्ये, 6 धावा दुसऱ्या मॅचमध्ये, 10 धावा. आतापर्यंत 5 धावा 4 चेंडूत दिल्यात. हा स्लोवर 1
पण ऑन साईडला खेळलाय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू थांबायला तयार नाही. धावा मिळतील 4. प्रफुल्लच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. दुखापत आहे प्रफुल्ल आणि गोलंदाजी मात्र शार्दूल त्याच्या अंगावर करतायत. चांगले स्ट्रोक सुद्धा खेळतायत प्रफुल्ल सुर्वे. जबरदस्त फलंदाजी इथे. दुखापतग्रस्त असताना सुद्धा शार्दूल महाडिक सारख्या फलंदाजावर आक्रमण करतायत. 9 धावा 53 धावांचं लक्ष आहे. एक लेगबायची सिंगल आली होती, त्यानंतर या 2 चौकार. शेवटचा बॉल. प्रफुल्ल सुर्वे एक शेवटची आशा आहे चिंतामणी 11ची की हा सामना जिंकून कोण देईल. चिंतामणी 11ला नाव आहे प्रफुल्ल सुर्वे. हो, लांब 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 लांब, खूप लांब. जबरदस्त स्ट्रोक प्रफुल्ल सुर्वेच्या बॅटमधून. धावसंख्या 15. मॅच अजून संपलेली नाही आहे. प्रफुल्ल सुर्वे सांगतोय मी अजून मैदानात उभा आहे, लडखडतोय पण मात्र लढतोय. पायाला दुखापत आहे, झगडतोय, झुंजतोय. 12 चेंडूमध्ये धावसंख्या पाहिजे आहेत विजयासाठी. 38. 12-38. चला, टीम मीटिंग नको आहे. 2:15 वाजलेत. आपल्याला पुढच्या 5 मॅचेस अजून खेळवायच्या आहेत. ऑलरेडी ही मॅच 3 ओव्हरची आहे आणि पुढच्या मॅचेस 3-3 ओव्हरवर आल्यात. प्रथम मांजरेकर. एवढी टीम मीटिंग करून शेवटी गोलंदाजी प्रथमलाच देणार होते, मग त्या टीम मीटिंगचा वेळ तरी कशाला घेतलाय. तन्मय 11 दिघी. प्रथम मांजरेकर. हे षटक खूप निर्णायक असेल. तन्मय 11 दिघीला या षटकात काय फायद्याचं आहे. प्रफुल्ल सुर्वे नॉन स्ट्राईकला आहेत, ते स्ट्राईकला आले तर पुन्हा हा सामना चिंतामणी 11कडे जाईल. जितके या 12 चेंडूपैकी जास्त चेंडू प्रफुल्ल खेळतील, तन्मय 11 दिघीला अडचण निर्माण होईल. भेंडकोल बॉयज विपक्ष काळभैरव वेळास. आपल्याला शेवटची सूचना आहे टॉससाठी या. प्रथम मांजरेकर. स्ट्राईकला अमृत. पहिला बॉल. हो हो, अमृत बोरकर. आपण चर्चा करत होतो प्रफुल्ल सुर्वेची. राग आला अमृत बोरकरला, तो म्हणतो मी मैदानात आहे, माझ्यावरही चर्चा तुम्हाला करायला मी भाग पडेल. पहिल्याच बॉलवर ठोकलाय षटकार. नाव आहे अमृत बोरकर. या आजचा दिवस अमृतचा जबरदस्त राहिला आहे. गोलंदाजी करताना मेडन ओव्हर टाकले, फलंदाजी करताना आता पहिल्याच बॉलला षटकार ठोकलाय. प्रथम मांजरेकरवर हल्ला. संघाची धावसंख्या 21 धावा. भेंडकोल बॉयज विपक्ष काळभैरव वेळास. चला, टॉससाठी या. मुकेश पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. अमृत बोरकर प्रथम वर हल्ला चढवतायत. उजव्या अष्टीच्या बाहेर आहे का. नो बॉल. विकेट लाईनवर पडलाय बॉल, असं पंचांचा निर्णय आहे. विकेटच्या बाहेर असेल तर नो बॉल येईल. नो बॉल आलाय, लाईनच्या बाहेर आहे तरीही नो बॉल आलाय. पुढचा बॉल फ्री हिट. प्रथम मांजरेकर दबावात आहेत. पहिल्या षटक 3 बॉल शार्दूलनी चांगले टाकले. मागच्या 3 चेंडूत त्यांनी 14 धावा दिल्या. तिथून मोमेंटम शिफ्ट झाला. धावसंख्या आता टोटल आपल्याला पाहायला मिळेल 22. 53 धावांचे लक्ष आहे. आता 31 पाहिजे आहेत पुढच्या 9 चेंडूत. 11 चेंडूत 11-31. हा बॉल फ्री हिट आहे. हा चांगला फटका खेळलाय शार्दूल. महाडिकच्या डोक्याच्या वरून आणखीन एक चौकार. 4-4-4. आता फक्त बॅटर डील करतायत. चौकार षटकार, चौकार षटकार. मागच्या 5 चेंडूत तुम्ही म्हणाल तर 24 ते 25 धावा आल्यात टोटल. मागच्या 5 बॉलला 25 आल्यात. 10 चेंडू 27 धावा. 5 बॉल 25 आल्यात. साजिश भाटकर आता येत आहेत गोलंदाजच्या बाजूला. लॉंग ऑफ, मिड ऑफला आपल्या गोलंदाजाकडे ती चर्चा करतील.
विजेंद्र मयेकर विकेट किपिंगला. 10 बॉल 27. 26 झाल्यात. 27 पाहिजे आहेत. पुढचा बॉल प्रथमचा. फटका चांगला आहे. पाहूया किती धावा इथे येतील. एक धाव तर कंप्लीट केले. दुसरी धाव मात्र धावत नाहीत कारण प्रफुल्लच्या पायाला दुखापत आहे. एक सिंगल येते. ही सिंगल आले. तन्मय 11चा जीव मात्र आता भांड्यात पडला असेल कारण एक सिंगल आले. धावत संख्या 27. 26 धावा अजून पाहिजे आहेत. 9-26. प्रथम मांजरेकर. 9 बॉल 26. शेवटच्या षटकात 20 पेक्षा जास्ती राहिल्या पाहिजे असं तन्मय 11चं चित्र आहे. इथं विचार आहे की 15च्या आत शेवटच्या षटकात आणायच्यात. प्रफुल्ल सुर्वे त्यासाठी तयार आहेत. 27 धावा झाल्यात. प्रथम मांजरेकर प्रफुल्लसाठी. हा सुरेख गोलंदाजी. खराब यष्टीरक्षण विजेंद्र मयेकर कडून. चौकार. डॉट बॉल. 22 चौकार. 22चा चौकार. डॉट बॉल होता. विकेट किपरने चूक केली. डॉट बॉल होता प्रथमचा. साजेश भाटकरनी याच बॉलसाठी विकेट किपिंग सोडून आले होते मिड ऑफला आणि इथे यष्टीरक्षकाकडून चूक. डॉट बॉल गेला असता 4 धावा आल्या. शेवटचा बॉल. 8 चेंडू 22. 2 बॉल आहेत. 8 बॉल 22. पुढचा बॉल प्रथम. हा चांगली गोलंदाजी. इथे धावाची संधी आहे. एक सिंगल येतील. एक बाईस. प्रफुल्ल जीवाच्या आकांताने पळतायत. पायाला दुखापत प्रचंड मोठी आहे तरी धावतायत. एक सिंगल येते. 7-21. शेवटचा बॉल हा निर्णायक बॉल असेल. कदाचित हा मॅच बॉल असेल. याच्यावर षटकार आला तर शेवटच्या षटकात राहतील 15 धावा. या बॉल डॉट टाकला प्रथमनी ते राहतील 21. स्ट्राईकला अमृत बोरकर. चौकार जर विजेंद्र मयेकरनी दिला नसता विकेटच्या मागत आता तब्बल 25 पाहिजे असत्या. संघ मालकानीच केली चूक. 7 बॉल 21 धावा. धावा झाल्यात 32. 7 बॉल 21. प्रथम अमृतसाठी पुढचा बॉल. फटका चांगला आहे. वा भाई वा. अमृत बोरकरच्या बॅट मधून हा षटकार. खराब गोलंदाजी प्रथम मांजरेकरची. 15 धावा आता शेवटच्या षटकात. 6 बॉल 15. जरी तो चौकार अडवला असता तरी 6 बॉल 19. आता 6-15. हे क्रिकेट आहे. स्वतः जर हा सामना जर पराभूत झाले ना तन्मय 11 तर ते स्वतःच पराभूत होतील. साई मांजरेकर पहिल्याच बॉलला 0वर बाद झालेत. प्रफुल्ल सुर्वे यांच्याही पायाला दुखापत आहे पण आज फलंदाजी केली प्रफुल्लने. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. 14 धावा त्यांनी केल्यात. आता 6 बॉल 15. श्रीतेज गोलंदाजीसाठी. 6 बॉल 15. हा शेवटचा षटकार जसा गेला ना समीर बोरकर यांच्या डोक्याच्या वरून त्यांची राग त्यांचा चिडचिड आपल्याला कॅमेऱ्यामध्ये पाहायला मिळाला. समीर बोरकर प्रचंड नाराज होते. प्रथम मांजरेकर खराब गोलंदाजी. ज्याला 18,000 पॉईंटनी खर्ची केला होता. 6 बॉल 15. प्रफुल्ल स्ट्राईकला. उजव्या अष्टीच्या बाहेर. वाईड बॉल. 6 बॉल 14. 6 बॉल 14. मॅच पहा कुठे आलाय. एक चूक विजेंद्र मयेकर यांची विकेटच्या मागे जो चौकार गेलाय ती घातक ठरते. आता तन्मय 11 देखील. 6 बॉल 14. हा फटका तितका चांगला नाहीये. समीर मामा आहेत चेंडूच्या खाली. चांगलं क्षेत्ररक्षण. प्रफुल्ल धावणार नाहीये हे मामालाही माहिती आहे. एकच धाव इथं मिळेल. बॅकअपलाही क्षेत्ररक्षक येत नाही आहेत. एकच धाव. 5 बॉल 13. 5 चेंडू 13 धावा. अमृत बोरकर. काय आजचा दिवस आहे अमृतचा. मेडन ओव्हर त्यानंतर चौकार षटकार. 5-13. श्रीतेज हवेत खेळलाय. हा झेल कोण टिपेल. सेफ झेल आहे. प्रफुल्ल जीवाच्या आकांताने पळतायत. 2 धावा इथे येतील. 4 बॉल 11. हा झेल
जर आला असता तर 2 धावा वाचल्या असत्या तन्मय 11 साठी. 4 बॉल 11. 42 झालेत. 4-11. श्रीतेज चांगली गोलंदाजी करतात. पहिला वाईट जरूर टाकला पण त्यानंतर मात्र कमबॅक डिलिव्हरी राहिली. 4 बॉल 11. नाही रनर मिळणार नाही. क्रिकेटच्या नियमानुसार तुम्हाला रनर मिळणार नाही. तुमचा खेळाडू रिटायर्ड होऊ शकतो, तो बाहेर येऊ शकतो पण त्याला रनर मिळणार नाही. क्रिकेटचे सोपे नियम आणि मला वाटतं ज्यांनी रनर पाठवले त्याचे पण पाठ आहेत नियम. 4-11. हो डॉट बॉल. वा भाई वा श्रीतेज कमालीची गोलंदाजी. 3 बॉल 11. 3 बॉल 11. एक बॉल जर आणखीन चांगला टाकला श्रीतेशनी तरी मॅच तन्मय 11 दिघीसाठी श्रीतेश घेऊन जाऊ शकतो. अमृत बोरकर ज्यांनी मॅच बनवला तोच बॉल आता डॉट खेळतोय. 2 षटकार 1 चौकार त्यांनी खेळलाय. 3 बॉल 11. पुढचा बॉल श्रीतेजचा अमृतसाठी. हो षटकार येते अमृत बोरकरच्या बॅट मधून. जबरदस्त फटकेबाजी. 2 बॉल 5 धावांची गरज. धावसंख्या झाली 48. 2 बॉल 5. मॅच अजून संपलेली नाहीये. अमृत बोरकरच्या बॅट मधून हा 3रा षटकार. पुढे जसा जसा श्रीतेजनी बॉल टाकला त्याच्यावर षटकार पाहायला मिळाला. खराब गोलंदाजी श्रीतेज. प्रणय पुलेकर यांचा हार्टबीट वाढतोय. प्रणय पुलेकर दबावात आहेत. हार्टबीट धडधड 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 सुरू आहे. 2 बॉल 5. 2 चेंडू 5. अमृत बोरकर काय होईल या मॅच मध्ये. फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक आहे तिथं. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 बॉल 3 धावांची गरज. कंपल्सरी चेस. 1 बॉल 3. काय मॅच रंगलाय. मॅच आवडला असेल तर टाळ्या होऊ द्या जरा या मॅच साठी. 1 बॉल 3 मॅच पाहतोय आपण. जबरदस्त खेळ. 1 बॉल 3. आता जर विजेंद्र मयेकरनी विकेटच्या मागे चौकार सोडला नसता तर 1 बॉल 7. कंपल्सरी चेस. 1 बॉल 3. पण आता इथं तन्मय 11ला काय फायदा आहे माहिती आहे. प्रफुल्ल सुर्वे धावू शकत नाही जास्त. ही मात्र अडचण आहे. बॅटरला मात्र आता स्ट्रोकच खेळावा लागेल मोठा. चला प्रफुल्ल सुर्वे सांगतात मी आहे मैदानात. एक बॉल 3. श्रीतेज अमृत बोरकर. 1 बॉल 3. तन्मय 11 का चिंतामणी 11. हो 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 वाईड बॉल. 1 बॉल 2. कंपल्सरी चेस. 1 बॉल 2. श्रीतेज तन्मय 11 दिघी का चिंतामणी 11. तन्मय 11 का चिंतामणी 11. 1 बॉल 2. 1 बॉल 2. खराब क्षेत्ररक्षण. खराब गोलंदाजी तन्मय 11ची या मॅच मध्ये पाहायला मिळाली. खराब क्षेत्ररक्षण. 1 बॉल 2. 1 बॉल 2. अमृत बोरकर का श्रीतेज. 1 बॉल 2. 1 बॉल 2. श्रीतेज शेवटचा बॉल अमृत बोरकर साठी. काय होईल या मॅच मध्ये. डॉट बॉल. हो हो हो. तन्मय 11 दिघी सामना जिंकलाय. मॅच अमृत बोरकरनीच बनवलेली. शेवटचा डॉट बॉल खेळून पराभूती केलाय.
हृदयाचे ठोके बंद पाडणारा सामना आपण अनुभवला. अफलातून सामना.